श्री स्वामी समर्थ। या जगात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल। जो भगवंतावर प्रेम करतो त्याच्यावर रडायची वेळ कधीच येत नाही। खरं बोलून कुणाला दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून कुणाला सुख देऊ नका। स्वामी म्हणतात, अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की तुम्ही किती चुकीचे आहात। तुम्ही साधू झाला नाहीत तरी चालेल, संत झाला नाहीत तरीही चालेल, पण माणूस व्हा। तुमच्या आयुष्यात चांगले बदल होण्यासाठी स्वामींचे हे संदेश शेवटपर्यंत ऐका। स्वामींचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल। तसेच आम्हाला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। स्वामी म्हणतात, या मतलबी दुनियेत वावरताना जरा सांभाळून राहा, कारण हे कलियुग नाही तर मतलबी युग चालू आहे। स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी आईंवर विश्वास आहे असे टाईप करा। स्वामी म्हणतात, तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल। आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेचसे लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल। मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमीच यशस्वी व्हाल। आपल्याला प्रत्येक वस्तूची किंमत ही वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो। म्हणूनच जे आहे त्यात समाधान मानाल तर नेहमीच आनंदी राहाल। लक्षात ठेवा, दुसऱ्यांपेक्षा जर आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका। हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो। जीवनात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत आणि कोणाला दाखवताही येत नाहीत, पण सतत टोचत राहतात। संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठीमागे सारं जग उभं असतं। त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण संघर्ष हा एकट्यानेच करायचा असतो। बदल हा जीवनाचा एक भाग आहे आणि जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर ते स्वीकारणे आवश्यक आहे। जर तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशा संधी गमावू शकता ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करू शकतात। बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवांसाठी तयार राहा। जर तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय स्वामी, मी तयार आहे, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे असे टाईप करा। जर तुम्हाला माणूस महत्त्वाचा वाटत असेल तर त्याने केलेल्या चुका विसरा आणि चूक महत्त्वाची वाटत असेल तर त्या व्यक्तीला विसरा। समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा गुंतून राहता येत नाही। त्यामुळे आपण आपले ध्येय कसे साध्य करावे, आपल्याला नकार देणाऱ्यांकडे कसे दुर्लक्ष करावे, आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांची साथ कशी घ्यावी हे आपल्याला शिकता यायला हवं। मित्रांनो, आजचे हे संदेश तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।